काही उपासकांनी माझ्याकडे नाव नोंदणी केलेली आहे, भरपूर झालेले आहेत। ज्या उपासकांमध्ये ताकद आहे, यथाशक्ती आहे, त्यांनी 10-10, 15-15 भंतीची जबाबदारी उचललेली आहे। तर अजूनही जर काही उपासक या ठिकाणी आलेत आणि त्यांना बाबासाहेबांच्या पुण्यपावित्र्यासाठी या संघामधील एका भंतीची जबाबदारी उचलायची असेल, आमच्या समाजामध्ये हा एक सांगण्याचा प्रचार असा होता की बाबासाहेबांचं जे मिशन आहे भारत बौद्धमय करायचं, बाबासाहेबांचं जे मिशन आहे संविधानावर लोकांनी चाललं पाहिजे, संविधानाला जपलं पाहिजे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नीती हे मूल्य जपले पाहिजे, असा प्रचार प्रसार असा सांगणारा मार्ग बुद्धिझम राहायला पाहिजे आणि हा प्रचार सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे। यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांनी ते संविधान वाचावं आणि इतरांनाही सांगावं, असं बाबासाहेबांचं सुद्धा हा विजन आहे। तर जर हा विजन तुम्ही पूर्ण करू शकत नसाल, म्हणजे काही लोक जर आपल्या सांसारिक जबाबदारी पार पाडण्यात जर व्यस्त असेल किंवा त्यांना वेळ भेटत नसेल, तर किमान जे भिक्षू अंगावर चिवळ धारण करून समाज प्रबोधनाचं काम करतात, बौद्धमय भारत बनवण्याचं काम करतात, बुद्ध बाबासाहेबांचे विचार प्रेरणाचं काम करतात, तर त्यांना आपण कमीत कमी सहकार्य तरी केलं पाहिजे। मला अभिमान आहे आमच्या समाजाचा, बौद्ध समाजाचा, की एक काळ असा होता बाबासाहेबांचं ज्या ठिकाणी या मुंबई शहरामध्ये लग्नविधी लागत होता, लग्नविधी पार पडत होता, त्या ठिकाणी ते भाजीपाला बसणार आहे, ते धंदे बसणार आहेत म्हणून पटापट लग्न उरकावं लागलेलं आहे ते एका छोट्या वट्यावरून, म्हणजे एखाद्या छोट्याशा चबुतरावर बाबासाहेबांचं लग्न झालेलं आहे। आणि आज बाबासाहेबांमुळेच आम्ही जवळपास 50-60 लाख रुपये एका लग्नात खर्च करू शकतो, एवढी ताकद बाबासाहेबांनी आमच्यामध्ये दिलेली आहे। तर बाबासाहेबांमुळे आज आम्ही सुख समाधानी होतो, तर आम्ही बाबासाहेबांचा बौद्ध धम्म सुद्धा पुढे नेण्याची ताकद ठेवतो। म्हणून काही उपासकांनी एक एक भिक्षूची एक एक जबाबदारी उचललेली आहे। काही उपासक मला येऊन बोललेत की भंतीजी, मी अंगावर चिवर घेऊन प्रचार प्रसार नाही करू शकत, तुमच्यासारखं शहर टू शहर नाही फिरू शकत, तुमच्यासारखं अनेक लोकवस्तीमध्ये जाऊन बुद्ध धम्म नाही सांगू शकत, पण तुम्ही जाताना मग हे आमच्याकडून चिवरचं आपल्याला दान, जे काही चिवरचा खर्च असेल हा खर्च आमच्याकडून दान, जे काही तुम्हाला टावेल, खाद्यपदार्थ, गोळ्या औषधी लागत असेल हे आमच्याकडून दान, असं काही लोकांनी माझ्याकडे नाव नोंदवले। आणि एका भिक्षूचा किमान आपण साधारणतः त्याला एका खर्चामध्ये मांडणी केली 5 ते 7 हजार रुपये खर्च आहे। तर काही उपासकांनी आम्हाला 5,000 रुपये, 7,000 रुपये असा खर्च दान दिला। त्यांच्या दानामधून आम्ही ह्या किट आणलेल्या आहेत, काही ठिकाणी उधारी आहे, काही ठिकाणी उधारी संपलेली आहे। परंतु ज्यांना कोणाला दान द्यायची इच्छा असेल की मी स्वतः अंगावर चिवर घालून जर प्रचार करू शकत नसेल, पण आमचा एक भंतीजी इथून गेल्यानंतर तो वर्षभर प्रचार करू शकतो, तर त्याची 5,000 रुपयाची, मात्र 5 रुपयाची आम्ही जबाबदारी उचलू शकतो, अशा काही लोकांनी नाव नोंदवलेले आहेत। ज्यांना कोणाला अजून नाव नोंदवायचं असेल तर त्या ठिकाणी भंते करुणसागर बसलेले आहेत, त्यांच्याकडे ते नाव नोंदणी द्यावं। जेव्हा चिवरदान देण्यात येईल, संघदान करण्यात येईल, तेव्हा प्रत्येकांचं ते नाव घेण्यात येणार आहे आणि त्यांच्या हस्ते ते किट देणार आहे। याच्यामध्ये अजून काही उपासकांनी असा गैरसमज करू नये की मी 5,000 रुपये दिले नाही मग मी दान कसं देऊ। बुद्धिझम मध्ये संघदानाला फार मोठं महत्व असते। संघामध्ये जेव्हा संघ बसतो तर त्या संघामध्ये भविष्यातले अनागामी, सकृतागामी, अरहंत, बुद्ध बनणारे या ठिकाणी बसले असतात संघामध्ये, आणि भूतकाळातले होऊन गेलेले सकृतागामी, अनागामी, स्वतः पण नसलेले उपासक उपासिका बसत असतात। आणि अशा संघाला आपण एक पाण्याचा ग्लास भरून जरी दान दिला तर ते महान दान होते। म्हणून तुम्ही जरी काही लोक श्रमदान करत असेल तर ते आर्थिक दानापेक्षा सुद्धा महादान आहे।